आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी शहराजवळील निवेंडी येथील प्रसिद्ध होराभूषण स्वर्गीय अनंत गोविंद तुपे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या भजन संगीताच्या कार्यक्रमात भक्तिरसाने ओथंबलेली सुरेल मैफिल रंगली। निवेंडी येथील अनंत निवासस्थानी या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती। प्रसिद्ध गायक पंडित सुरेश बापट यांनी आपल्या ओजस्वी आणि भावपूर्ण गायनातून श्रोत्यांना भक्ती संगतीच्या विश्वात नेले। तू ही निराकार, चटपटी लागेल ही नयन, कवल्यांचा पुतळा प्रकटला भूतला, सुखांचे जे सुख चंद्रभागे तटी, लढीवाळ देवा मी बोलतो, चिंतेच्या पानावर देऊळ रचले, श्री नारायण जय नारायण, माझ्या देहाची पालखी दावा नयनी यशोदेचा सुकुमार, श्रीरंगा कमलकांता पांडुरंग श्रीरंग भजरे मना, या भैरवीसह चला पंढरीस जाऊया रखमा आदी भजनांनी वातावरण भक्तिमय झाले। गर्वद्विजांचा हरपला, गर्वद्विजांचा हरपला, शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा माझा कैवल्याचा भूतळा, प्रगटला भूतळा, कैवल्याचा भूतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा निवारा, ज्ञानोबा माझा चैतन्याचा निवारा, ज्ञानोबा माझा चैतन्याचा निवारा, ज्ञानोबा माझा। पंडित प्रभाकर कारेकर यांचे शिष्य असलेल्या पंडित सुरेश बापट यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली। त्यांच्या गायनाला अमय कारुळकर, श्रेयश व्यास आणि चिन्मय देशपांडे यांनी सुरेल गायन साथ दिली। हार्मोनियम आणि ऑर्गनवर वरद सोहनी, तबल्यावर सुहास चितळे, पकवाजावर कैलास दामले तर बासरीवर मंदार जोशी यांनी अप्रतिम साथ संगत करत कार्यक्रमाची रंगत अधिक खुलवली। चंद्रभागे तटी सुखाचे सुख, चंद्रभागे तटी सुखाचे सुख, चंद्रभागे तटी सुखाचे सुख, चंद्रभागे तटी सुखाचे सुख, यावेळी डॉक्टर
चंद्रशेखर निमकर यांनी स्वर्गीय अनंत तुपे यांच्या आठवणींना उजाळा दिला. अनंत तुपे हे हिराभूषण व्यक्तिमत्व होते. त्यांना आपल्या काळात अनेक गरजूंना मदतीचा हात दिला होता. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांचे कार्य पुढील पिढी समोर ठेवण्यासाठी या भजन मैफलीचे आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर अस्मिता निमकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. निबंध कानिटकर यांनी निवेदन केले. कार्यक्रमाला निमकर कुटुंबीय, नातेवाईक तसेच निवेंडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजन, अभंग आणि वारकरी परंपरेतील निवडक रचनांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. उपस्थितांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. मोक्ष मागिता सांगाती ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, 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 कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, वेद बोलविला, वेद समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.